नमस्कार मंडळी, मी रुद्रा विंगोले तुमच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. भाई आजचा जो ब्लॉग आहे मी जे आहे गावाच्या बाहेर आल्यावर जे आहे म्हणजे चालू केलेला आहे. इकडे बघा, इकडे गाव आहे आणि भाई गावाच्या बाहेर आल्यावर स्टार्ट केला. तर भाई मी चाललो आता वावरामध्ये जे आहे चहा नेत आहे, बघू शकता. तर भाई ह्या आहे थर्मॉस आणि इकडे कप आहे. तर इकडे जे आपल्याला जायचं आहे आणि हे आपली स्प्लेंडर. तर भाई फटाफट जाऊया आपण वावरामध्ये. तर वावर जे इथून थोडं दूर आहे, तर म्हणून भाई चला फटाफट. तर भाई आपल्याला ज्या इथून टर्निंग घ्यायचं आहे, हे आपली पांदन. तर भाई ह्या जो रोड आहे जाते वरा आणि इकडे जाते हा घोटा आणि इकडे जाते माझं वावर. तर जाऊया फटाफट. तर मित्रांनो, इकडून बघू शकता इथून जे खूप लहान पांजण आहे आणि इथून जे आहे मला व्हिडिओ बनवता नाही येत. तर भाई आता जे आपण वावरात गेल्यावर भेटू. तर मित्रांनो, मी जे आहे आता पोचलेला आहे वावरामध्ये. बघू शकता स्प्लेंडर लावली आहे इथे आणि ही बैल बांधली आहे झाडाखाली. आणि बघा गाडी आणताना नाही का पाय भरला माझा, इथे गारा होता ना, म्हणून हे आपली जे आहे चहा. तर भाई इथे जे आहे ना कापसाला नाही का हे आहे बाया, म्हणजे कापूस वेचण्यासाठी. तर बघा पयाटी आणि माझं वावर तर तुम्हाला मी मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे. मी इथे असं इथं अटकून देतो आणि आवाज देतो चहा पिण्यासाठी. तर भाई आई म्हणत आहे चहा मग तिथं सांग म्हणून, तर आपण चहा जो आहे तिथंच घेऊन जाऊ पयाटीमधून. आणि भाई एवढी खूप वाढलेली आहे पयाटी, याच्यातून ह्या अजून नेणं म्हणजे हा जो आहे कापूस आहे याच्यात जमा केलेला आहे आणि याच्यातला आपल्याला याच्यात टाकायचा आहे कापूस. इकडे जे आहे कापसाचा खूप मोठा गाठोडा आहे, ते आईला उचलत नाही तर मी जात आहे उचलून देण्यासाठी. चलो. तर भाई आता जे आपण जाणार आहे त्या गाठोड्यापाशी कापूस तूर बघू शकता काय मोठी झालेली आहे हे. आणि हे बघू शकता कापसाचं गाठोडं, याला याच्यातला कापूस त्याच्यात टाकायचा आहे, त्याच्यातला कापूस त्याच्यात, अशी खूप झंझट असते कापसाची. तर भाई हे जे गाठोडं आहे हे न्यायचं आपल्याला बंडीमध्ये, खूप वजनी आहे हे. त्याच्यात जे आहे ह्या पयाट येत आहे मंदात, पाय जर अटकला ना तर चांगलं पोट तुम्ही. खूप वजनी आहे. मी इथं आलो तर चार्ज देण्यासाठी, मला कामीत धरलं लावून. ही आली आपली बंडी. पहिल्यांदा मी जे गाठोडा आहे ना हे डोक्यावर आणलं, नाही तर मला कोणतंच डोक्यावर आणायचं जमत नाही वजन. मी कधी पण खांद्यावर आणत असतो, पण आज जे डोक्यावर आणलं तर डोकं दुखत आहे. आता डबल आपल्याला तिकडे जायचं आहे. एक गाठोडं अजून बांधायचं आहे, इकडे आणायचं नाही, फक्त तिथं बांधायचं आहे. भाई मला वाटलं गाठोडं तिथंच ठेवायचं, पण नाही म्हणते हे पण नेऊन ठेवू म्हणते. मी आता जे डोक्यावर घेतलं नाही, याला खांद्यावर घेतलं. हे हे पण खूप वजनी आहे भाई. तर भाई याला पण टाकलं बंडीत. आता मी चाललो आहे घरी. आपली स्प्लेंडर बाय बाय, चाबी को करते ऑन और निकल पड़ते अपनी मंजिल की ओर. भाई तो रस्ता एवढा खराब आहे ना, मी 2 वेळा पडता वागलो. आता जे चांगल्या रस्त्यावर आलो आहे, मोठा बरा आहे रस्ता. आणि तो जो रस्ता आहे ना तो खूप म्हणजे बेकार आहे. तो 2 वेळा पडता वागलो. हे बघा माझा पाय सुद्धा भरला तो तिथे गाऱ्याने. बाई हे आप्पा भेटलेले आहे आपल्याला, याला काहीच ऐकू येत नाही. कुठ चालले काय माय फोटो काढ घेतो बाबी येतं काय. तर भाई ते आप्पा म्हणत आहे व्हिडिओ नको काढू, म्हणून ते कॅमेरा पकडला त्यांनी. आपण चाललो आता आपल्या घरी.
तर मित्रांनो मी पोचलेलो आहे आता घरी. तर भाई आजच्यासाठी एवढंच. ह्या ब्लॉग जे आपण इथे सेंड करू. तर भाई व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ह्याच जे आहे चॅनलवर असेच नवीन नवीन जे ब्लॉग येत राहील. तर भाई चॅनलला सबस्क्राईब करा.